नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि मी आज करत आहे माझ्या देवीसाठी आंबील, जे मी माझ्या घरात स्थापना केलेली आहे, चंद्रपूरची महाकाली म्हणून, जी धुपतमाय म्हणून ओळखली जाते. आणि मी आज ह्या महिन्यामध्ये पौष महिना असा मानला जातो, जे आंबील करतात देवीला आणि धुपतमायाच्या ह्याला, जे वारी मागतात 5 घर असं मागून वगैरे, मग तिचा नैवेद्य करते. त्याच्यामध्ये नैवेद्यामध्ये आंबील, खीर, भात, हरभऱ्याची भाजी, आणि का म्हणजे छोटे छोटे पुऱ्या, सपक वरण, दही अशा प्रकारे नैवेद्य राहते, जे देवीचे खूप आवडीचं नैवेद्य आहे, जे खास म्हणजे ह्या महिन्यामध्ये तिला करते. आणि काही लोक 5 लोक जेव घालतात, नाहीतर कोणी घरातच करते, कोणी मोठा कार्यक्रम करते, आणि काही आळंक्या काढते, जे देवीचे मानले जाते त्या देवीसाठी काढते, बाजा लावून आळंक्या काढते. आणि मग रात्रभरची जर गाणे म्हणते ह्या महिन्यामध्ये, आणि दररोज म्हणजे ह्या महिन्यामध्ये तिला गाणे म्हणलेच जाते, जे देवीचे खूप गुणगान म्हणले जाते. आणि गाणे म्हणून मग तिचं लास्ट ह्याला असे वारी मागून आंबील करून देवीला प्रसाद केलं जातं. मग आम्ही पण आज देवीला आमच्या नैवेद्य करायला, आणि मी सकाळपासून देवीची आता शृंगार केले, पूजा केले, तिची तयारी तिथं करून मग इथं स्वयंपाकापाशी आले. आणि आता काय म्हणतात, माझं वरण झालेलं आहे, सपक वरण झालं. अशा प्रकारे आता आमचे छोटे छोटे पुऱ्या तयार होत आहेत. मग आता झाला आमचं नैवेद्य तयार. मग आम्ही घरामध्ये नैवेद्य दाखवून देवीला, बाहेर पण देवीला पोचमाला गावदेवाला नैवेद्य दाखवला जाणार. मग चला आमच्या संघ आणि बघा आमच्या गावाची देवी. आता मी नैवेद्य दाखवत आहे देवीला. आपण सगळी तयारी झालेली आहे. मग देवीला अशा प्रकारे मी हे केलं, मिले सपक डाळ, भाजी, मी छोट्याशा ह्याच्यामध्ये आणली. मग मी असं देवीला अशा प्रकारे शृंगार केलेला आहे, छानपैकी सुंदर वटी भरले आज मी देवीला, नवी साडी घालून. आणि असे मडके वगैरे लावावं लागते, 5 आळंक्या म्हणून, ते 5 आळंक्या काढलेल्या आहेत मी. तिला हळद कुंकू सगळं, लिंब पण मेन असतात, लिंब ते ठेवले तिला. अशा प्रकारे हे माझी पूजा मांडलेली आहे. आता नैवेद्य दाखवले, आणि आता गाव देवीला आणि पोचमाला मी नैवेद्य दाखवायला जाणार आहे, जे आता तुम्हाला पण पाहायला भेटल. तिथं पण लोक किती नैवेद्य ते दाखवतात, देवीची भक्ती तिथं दिसल तुम्हाला. चला मग माझ्या संग जाऊ. ज्या ठिकाणी देवीची स्थापना होते तेच तिच्यासोबतच एक दैत्याची ही स्थापना केली जाते, तिचा रक्षक मानला जातो. तर हा आमच्या देवीचा रक्षक आहे, दैत्या महाराज. निवेद्याची टोपली तयार झालेली आहे. आता चला आपण आता निघाले आहोत देवीला जायला, निवेद्य दाखवायला. चला आता मग. माझ्यासोबत पूजा करण्यासाठी आमच्या घरची संपूर्ण चिल्लर पार्टी निघाली होती, आणि माझी बहिणी होती माझ्यासोबत. मंदिरात आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत. बघा सगळीकडे गर्दाच गर्दा दिसत आहे, कारण या महिन्यात खूप नैवेद्य वगैरे दाखवले जातात. गर्दा आहे, त्यावेळी आपल्याला थोडा वेळ थांबावं लागणार आहे. ते सर्वजण तिथून सरकल्यावर आपली पूजा होईल. पहिल्यांदा देवीवर पाणी टाकून घेऊया. मग हळद कुंकू. इथे एवढे जास्त देवे आहेत की त्यांना लावायला खूप वेळ लागायला. निवेद वगैरे ठेवले, त्याच्यावर आंबील टाकायले. आता बघा किती देव्यांच्या मूर्ती आहेत. इथे ही मुख्य देवी आहे.
हे तिचे लेकरं समजले जातात. पोचे मामा हे तिचे लेकरं. आणि बघा समोर तिच्या पुढे किती निवदाचा सडा पडलेला आहे. हे दैत्य महाराज. आता भंडार लावते मी, कारण भंडार उधळण्याची प्रथा असते, ते मी करत आहे. सोबतच सर्वांनाही थोडं थोडं लावत आहे. तर चला आता दुसऱ्या मंदिराकडे. इथेही सर्व तेच काय करत आहे. इथं काही माझ्या मैत्रिणी व शेजारचे बाया भेटले होते, त्यांना थोडं बोलणं हे होत आहे, पूजाही होत आहे, सगळं काही एकत्रच होत आहे. त्या मला अनेक प्रश्न विचारत होत्या, त्यांची उत्तरं मी काही देत होते. त्यांना काही अडचणी होत्या. आमचं झालं ते जात आहेत. आता इथं बघा आमची चुटकी जितू इथं पूजा करत आहे, हळद कुंकू लावून. माहित नाही काय जीभ काढून करते. डान्स सुद्धा चालू आहे तिचा हळूहळू. मग हे दुसरं देवालय आहे. इथेही तेच पूजा वगैरे, पाणी टाकलं. इथेही रडायला लागली, घरी चला घरी चला म्हणून. इकडे माझी पूजा चालूच होती. एवढ्यामध्ये बँड बाजाचा आवाज आला. पाहत तर काय, काही बाया अलंक्या घेऊन येत होत्या. ते पाहत ते लहान मुलं आमचे रडणं विसरून गेले आणि ते पाहायला मजा आली. आता दुसरीकडे चाललो आम्ही. आता वरच्या साईडला इथे लक्ष्मी म्हणून असते. इथले सर्व देव हे खुल्या काय म्हणतात आभाळाखालीच आहेत. खुल्या आभाळाखालीच आहेत. इथे आता आपले महादेवाचं पिंड आहे, इथं पिंडून घेत आहे. बँडच्या आवाजामध्ये याला डान्स करायचं सुचत आहे. आळंक्या आलेले आता तिथे ठेवत आहे. हा बघून आमचे लेकर थोडे खुश झाले, डान्स करायले, पण ते व्हिडिओ इथे कॅप्चर झाला नाही, सॉरी. इथेही भंडार उधळत आहे. ही मोठी महालक्ष्मी म्हणून ओळखली जाते. बाजूला तिचं मंदिर आहे, पण तिथं तिची स्थापना झाली नाही. माहित नाही काय, काहीतरी कारण सांगितलं जातं. ती बाहेरच आहे आत्ताही. माहित नाही जी स्थापना केव्हा होता मंदिरामध्ये. सध्याला तर इथंच पूजा चालू का आहे. सगळीकडे निवदाचंच आहे. एक बाई आहे जी निवदा काढत असते, तरी सुद्धा एवढा पडून आहे तर निवदाचा प्रसार. आणि हा बघा डान्स करतोय माझा मोठा मुलगा. तर आता आम्ही निघालोय. हे आहे इथले दैत्य. दैत्य म्हणून ओळखले जातात. प्रत्येक देवीच्या पाशी असतात. सगळ्यात शेवटी यांची पूजा केली जाते. मी काहीतरी खात होते, त्यावर माझी बहीण टोकली आणि मला हसू आलं. आणि इथे एक टमाट्याचं झाड दिसलं आणि हे लेकरं टमाटे तोडण्यामध्ये बिझी झाले. आणि ही बघा आमची चुटकी आणि राहुल मध्ये भांडण सुरू झालं. या दोघांचं भांडण तर नेहमी चालूच असतं. माहित नाही काय दुश्मनी आहे यांची. अरे रे मारू नको तिला. तुझा हात जड राहते म्हणून सांगितलं का नाही. आता पुन्हा भांडण मिटलंय सुद्धा. एकत्र मिळून ते टमाटे तोडत होते. छोटे छोटे टमाटे, माहित नाही का तोडायचे त्यांना. आता दाखवत आहेत बघा. साई. आता निघालो आम्ही दुसऱ्या देवालयाला. हे पोचम्माचं देवस्थान होतं. आता आम्ही दुसरीकडे चाललो. रस्त्याने जाता खूप मजा येत होती. हे आहे एक म्हैसेची आणि हे एक आणखी एक महालक्ष्मी म्हणून मंदिर आहे आमच्या गावातलं. तिथे इथे एक बाई मला बोलत होती.
प्रत्येक ठिकाणी अनेक ओळखीचे माणसं भेटत होते, बोलत होते. आता यांची पूजा करते मी, हळद कुंकू लावून घेते, कारण लेकरांना खूप आता आळस आलेला आहे, खूप वेळ झाला येऊन. लवकर लवकर मी करून घेते फुलं वगैरे लावून, कारण त्यांना भूक लागलेली आहे. सकाळी नाश्ताच केलेला होता. हे बघा इथले, ही अगोदरची देवी आहे आणि ही आता नवीन बसवलेली होती. आणि ही झाड आमच्या आता इथेही सुरू आहे. यांच्यात थोडीशी खटपट चालू आहे माझ्या 2 मुलांमध्ये. चला आता घरी निघाल्या. इथेही चालू आहे, चलून चलून पाय दुखत आहेत म्हणून रडतोय. आणि साईला आता चंद्रकांत उचलून घेऊन जात आहे, कारण तो चलतच नाही आता. चला फायनली घरी पोहोचलो आम्ही. पर्यंत आई घर सावरून घेतली सर्व काही. मी सर्व सामान ठेवून घेते आता धुरपत मायकडे. सर्व आवरून घेते. इथला मला 2 सवासण्याही वाढायच्या आहेत. तर मग मिळूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.